नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण परफेक्ट बालुशाही कशी करायची ते पाहणार आहोत. तर बाहेरून एकदम क्रंची आणि आतून एकदम रसरशीत अशी बालुशाही परफेक्ट पद्धतीने कशी करायची ते पाहतोय. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, अजिबात स्किप करू नका. तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर ते आपण पाहतोय. तर 1 किलो आपल्याला प्रमाणामध्ये बालुशाही बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी 350 ग्रॅम मैदा मी ती मोजूनच घेते. त्यासाठी 450 ग्रॅम साखर घेणार आहे. याऐवजी तुम्ही फक्त 400 ग्रॅमसुद्धा साखर घेऊ शकता. त्याचबरोबर घ्यायचं आहे 100 ग्रॅम साजूक तूप. शक्यतो बालुशाही बनवताना साजूक तुपाचाच वापर करा. आता एका चाळणीमध्ये मी पहिल्यांदा अर्धा मैदा चाळून घेते. उरलेला अर्धा मैदासुद्धा मी चाळणीमध्ये घालते. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे 1 चमचा बेकिंग पावडर. यामध्ये आपल्याला अजिबात सोड्याचा वापर करायचा नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी बेकिंग पावडर किती घातलेली आहे. ती अगदी छोटासा 1 चमचाच घातलेली आहे. आता हा मैदा आणि बेकिंग पावडर चाळून घ्यायची आहे. बालुशाहीची टेस्ट अतिशय छान येण्यासाठी अगदी किंचित असं मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर 100 ग्रॅम साजूक तूप याच्यामध्ये मी घालते. तूप अजिबात गरम करून घालायचं नाही, तर रूम टेम्परेचरवरचंच तूप याच्यामध्ये वापरायचं आहे. आता साजूक तूप घातल्यानंतर संपूर्ण मैद्याला कोट होईल या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साजूक तूप मैद्याला लागण्यासाठी हातावरती असं चुळून मी तूप या मैद्याला लावून घेते, जेणेकरून बालुशाही आतली आपली एकदम रसरशीत आतून होते आणि वरून मस्त क्रंची लागते. तर या पद्धतीने हे पहा, हातावरती पटकन याचा गोळा बनला जातो. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. तर साधारण 350 ग्रॅम मैद्यासाठी मला पाऊण कप एवढंच पाणी लागलेलं आहे. तर हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा अगदी सैलसरही नाही ठेवायचं. किंवा आपण पोळीचं पीठ बनवून घेतो या पद्धतीने याला जास्त दाब द्यायचा नाही. अगदी हलक्या हाताने याला फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी हलक्या हाताने याचा मी गोळा बनवून घेते आणि तो फक्त एकत्र करून घ्यायचा आहे. पाण्याची आवश्यकता असेल तरच थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि याचा एकत्र असा गोळा बनवून घ्यायचा आहे. साधारणतः 10 ते 15 मिनिट आपल्याला हा गोळा अगोदर बनवून ठेवायचा आहे. ते पहा, अगदी हलक्या हाताने पिठाचा गोळा बनवून घेतल्यामुळे बालुशाहीला मस्त अशा लेअर सुटतात. आता हा गोळा बनवून रेडी आहे. हा मी झाकून ठेवते आणि आता आपण बालुशाहीसाठी पाक तयार करून घेऊयात. तर त्यासाठी 450 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे. तर एका पातेल्यामध्ये मी 450 ग्रॅम साखर घेते आणि अगदी साखर बुडेपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर काही याचं प्रमाण लक्षात येत नसेल पाण्याचं, तर जेवढी साखर आहे तर त्याच्या निम्म पाणी घातलं तरीही हरकत नाही, कारण बालुशाहीचा पाक हा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अजिबात नसतो. तर आता मी पाक उकळायला ठेवलेला आहे. तर यामध्ये मी 2 वेलची खलबत्त्यामध्ये कुटून घालते आणि थोडासा येलो फूड कलर घालायचा आहे. आवडत असेल तर घालू शकता, नाही घातला तरी हरकत नाही, पण यामुळे बालुशाहीला रंग छान येतो म्हणून अगदी थोडासा येलो कलर मी घातलेला आहे. आणि बालुशाहीचा पाक बनवताना आपल्याला हा जास्त घट्ट किंवा अगदी पातळही बनवायचा नाही. जर का पातळ झाला तर बालुशाही वरून मऊ होते. तर हे पहा, अगदी हलकीशी तार बनते. मी इतपतच घट्ट पाक बनवून घेते, कारण पुन्हा पुन्हा आपल्याला बालुशाही यामध्ये घालून डीप करायची असते, तर पाक घट्ट होऊ नये म्हणून अगदी मीडियम असा पाक बनवून घेतलेला आहे. तर 10 मिनिट झालेले आहेत. तर हे पहा, या पद्धतीने आपला गोळासुद्धा बनवून रेडी आहे. तर याला फक्त मी 1 ते 2दा फोल्ड करून घेते, म्हणजे बालुशाहीला लेअर छान येतात. हे पहा, तुपाचं मोहन घातल्यामुळे याला किती आतून मस्त असे लेअर सुटलेले आहेत आत्ताच. तर यातील छोटासा पोर्शन हातावरती घ्यायचा आहे आणि गोलाकार करून याला थोडंसं चपटं करायचं आहे.
आणि एक स्वच्छ अशी पेन्सिल मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यामुळे याला मध्ये असं वेज पाडून घेते। तर बालुशाहीला असं मध्ये वेज पाडलं की एकतर बालुशाही आतपर्यंत छान तळली जाते, कच्ची राहत नाही आणि पाकसुद्धा आतपर्यंत छान मुरतो, म्हणजेच आतून रसरशीत अशी बालुशाही होते, कच्ची लागत नाही। तर याच पद्धतीने मी सगळ्या बालुशाही बनवून घेते। आता आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे। तर त्यासाठी मध्ये मी तेल घातलेलं आहे आणि गॅसवरती ठेवलेलं आहे। तेल अजिबात जास्त गरम नाही, साधारण फक्त 1 ते 1.5 मिनिटच तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेल अजिबात गरम करायचं नाही। याला बालुशाही तळताना अगदी मंद गॅसवरती आणि कमी गरम असलेल्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी संपूर्ण बालुशाही घालते। तर साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर आपण पाहू शकतो बालुशाही आपली थोडीशी फुललेली आहे। त्याचबरोबर हलकासा पिंक कलर आलेला आहे। त्याच वेळेस याला मी पलटून घेते आणि नंतर ज्यावेळेस गोल्डन ब्राऊन कलर येईल त्याच वेळेस दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहे। अगदी आपल्याला हे मंद गॅसवरती खूप वेळ तळून घ्यायचे आहे, म्हणजेच आतपर्यंत पूर्ण तळली जाते, कच्ची लागत नाही। तर हे पहा, या साईडने मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। आता याला मी पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त कलर येतोय। यापेक्षा जास्त आपल्याला लाल नाही बनवायचे। तर अगदी सोनेरी कलर मस्त आलेला आहे। तर दोन्ही साईडने असा कलर आल्यानंतर मगच आपल्याला ही बालुशाही काढायची आहे। तर साधारणपणे मला या 6 बालुशाही तळून घेण्यासाठी 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत। अगदी मंद गॅसवरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत। आता दोन्ही साईडने तळून झाल्यानंतर याला काढून लगेचच गरमागरम पाकमध्ये घालायचे आहेत। तर गरमागरम बालुशाही गरम पाकामध्ये घातल्या म्हणजे पटकन पाक शोषून घेतात आणि पाक आतपर्यंत मुरतो। तर आपल्या बालुशाही बनवून रेडी आहेत। तर मी या काढून घेते। पाकसुद्धा आपला अजून गरमच आहे। जर का पाक या ठिकाणी थंड झाला तर तुम्ही हलकंसं गॅसवरती ठेवून 1-2 मिनिट गरम करून घेऊ शकता, पण इथे पाक आपला अजून गरम आहे, त्यामुळे यामध्ये मी सगळ्या बालुशाही घालते। तर यामध्ये बालुशाही घातल्यानंतर याला वरून कडेने थोडासा पाक सोडायचा आणि याच बाजूला एक 2 ते 3 मिनिट ठेवायची। त्यानंतर पलटून पुन्हा 1 ते 2 मिनिट ठेवायचे आणि मगच एका ताटामध्ये बालुशाही काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे बालुशाही संपूर्ण पाक पिऊन घेतात आणि मगच बालुशाहीची बनवून घेतलेली दुसरी बॅच या पाकामध्ये घालायची आहे। तर हे पहा, तर इथे मी संपूर्ण बालुशाही बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर बालुशाही इथं तुम्ही पाहू शकता अजिबात वरती साखरेचा थर आलेला नाही, वरून क्रंची आणि आतून एकदम रसरशीत अशी बालुशाही बनवून झालेली आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा रेसिपी आणि बरंच काही। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच।